अशी फ्लावर कोबी आणि बोंबीलची भाजी जर आपण घरी बनवली ना तर हॉटेलची आपण चव अगदी विसरून जाणार कोबी मसाल्याची। बघा किती छान झालेली, तुम्ही पण नक्की करून बघा। मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला मस्त अशी चमचमीत झणझणीत कोबीची भाजी बघायची आहे, फ्लावर कोबीची, तीही बोंबील घालून। तर मी इथे फ्लावर अशी कट करून घेतली बघा, मीडियम साईजमध्ये, जास्त मोठे नाही आणि जास्त लहान नाही, असे कट करून घेतली आहे। आणि बोंबीलचे पण तुकडे करून घेतलेले मीडियम साईजमध्ये, जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, असे मीडियम साईजमध्ये तुकडे करून घेतलेले। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकतात। इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, त्याच्यात थोडंसं आता मीठ घालू आणि थोडीशी हळद घालू बघा। पाणी उकळवून घेऊ थोडंसं। पाण्याला उकळी आलेली आहे, आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा फ्लावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं राहू द्यायचा आहे याच पाण्यामध्ये। गॅस बंद केलेला आहे आपण, फक्त 5 मिनिटं आता ह्या पाण्यामध्ये राहू द्यायचा आहे, म्हणजे कोबी छान असा धुवून निघेल आणि कोबीचा जो वास असतो ना तो पण निघून जाईल। इकडे बघा थोडासा खोबऱ्याचा तुकडा बारीक चिरून आणि भाजून घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा पण चिरून भाजून घेतलेला आहे आणि एक छोटा अर्धा टोमॅटो सुद्धा भाजून घेतलेला आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 7-8 आणि थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर। याचा आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून। मसाला बघा बारीक वाटून घेतलेला आहे इथे। तर आता लगेच आपण फोडणी करून घेऊ। बोंबील स्वच्छ असे धुवून घेतले 2-3 पाण्याने बघा। आता आपण त्यांना इकडे कढई ठेवली तर फ्राय करून घेऊ। थोडंसं तेल घातलं आहे कढईमध्ये, तर बोंबील टाकले तळायला, छान असे तळून घ्यायचे, तळून छान लागतात बोंबील बघा। असे थोडेसे तांबूस रंगावर परतवून घेतलेले, आता हे काढून घ्यायचे। बोंबील तळण्यासाठी थोडंसं तेल घातलं होतं, आता भाजीसाठी थोडंसं तेल वाढवू आपण। तेल गरम झालेलं आहे, गॅस कमी केला आणि याच्यामध्ये आता हा तयार केलेला मसाला घालायचा आहे। हा ओला मसाला आपला परततोय, त्यामध्येच आता आपल्याला सुके मसाले पण घालून घ्यायचे बघा। गरम मसाला घेतला आहे अर्धा चम्मच, मिरची पावडर घेतली मोठा 1 चम्मच, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। धना पावडर घेतलेली 1 चम्मच छोटा आणि अर्धा चम्मच छोटा हळद घेतलेली। सर्व मसाले टाकून घेतले, चांगलं एकजीव तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवला गेला बघा, एकदम छान बघा, साईडने दिसत असेल छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता गॅस थोडासा कमी करू आपण आणि त्यामध्ये फ्लावर जो आपण 5 मिनिटं ठेवलेला होता ना तो टाकून घ्यायचा आहे। गरम पाण्यात ठेवलेला होता हा फ्लावर, याच्याने काय होतं छान असा धुवून निघतो आणि 10-1% असा शिजून पण जातो। मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये चांगला। कोबी 1 मिनिटभर छान असा परतवून घेतला, आता याच्यामध्ये आपण पाणी घालू। त्याआधी गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि नंतर गरम पाणी घालायचं आहे बघा। मी गरम करून घेतलं आहे पाणी आणि मसाला काढला होता ना त्याच वाटीत घेतलेलं आहे। अजून थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे, कारण कोबी आपला कच्चा आहे, शिजलेला नाही आहे, तर शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालू। तुम्हाला किती घट्ट पातळ ठेवायची त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे।
जर भाकरीसोबत असं चुरून खायला करायची असेल तर जास्त पातळ करा. तर आता आपल्याला 50% हा कोबी शिजवून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. मीठ बेतानेच घालायचं आहे, कारण बोंबीलसुद्धा थोडेसे खारसट असतात. त्यामुळे बोंबीलचं मीठ म्हणजे बोंबीलच्या प्रमाणचं मीठच नाही टाकायचं आहे आपल्याला, या भाजीचंच टाकायचं आहे फक्त. पन्नास टक्के बघा आपला कोबी शिजत आलेला आहे. हे बघा अगदी सहज तुटतोय. तर याच्यामध्ये आता आपण जे तळून घेतलेले बोंबील आहेत ते टाकून घ्यायचे. मिक्स करून घेऊ. आणि एक 4 ते 5 मिनिट भाजी अजून छान अशी उकळून घेऊ आपण. बोंबील टाकून 5 मिनटं भाजी शिजवून घेतली आपण आणि छान अशी शिजलेली आहे. म्हणजे जास्त आपल्याला शिजवायची नाही, एक 90 ते 95% शिजवायची आहे. कारण कोबी जर जास्त शिजला ना पूर्णपणे तर चवीला अजिबात चांगला लागत नाही. त्याच्यामुळे थोडंसं असा ठेवायचा आहे आपल्याला, असा 10% तर 5% असा. तर वरून कोथिंबीर घालून घेऊ आपण. एकदम छान लागते अशी भाजी. तुम्ही नक्की करून बघा. बोंबील टाकून कोबीची भाजी एकदम हॉटेलसारखी लागते बघा चवीला. हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे, त्यामुळे हॉटेल स्टाईल सर्वसुद्धा केलेली आहे इथे. तर बघा इतकी छान चवीला झालेली आहे ना. रेसिपी जर आवडली असेल ना तुम्हाला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.